Good morning, friends. In this video segment, we have to talk about the animal kingdom. So before going to discussing about this topic, so myself, Yoganga Prasad, I am belonging to the Nizamabad. So my education qualification is a MSc, BAd. Right now, I am pursuing PhD from the Acharya Nagarjuna University. So right now, we are discussing about the specialized topic in the zoology. So that is the animal kingdom. Okay, what is that beta? Animal kingdom. So this is the very important topic beta for the NEET examination. Animal kingdom. Okay, right? Okay, right. काय म्हणजे बेटा एनिमल किंगडम म्हणजे काय? प्राणी राज्य. एनिमल किंगडम म्हणजे क्या है बेटा? प्राणी राज्य होता है, राइट? इसके अंदर डिफरेंट काइंड्स ऑफ एनिमल्स होते हैं. ओके, उसका सिस्टमिक क्लासिफिकेशन होता है. सो दिस इज द फोर्थ चैप्टर इन योर फर्स्ट ईयर बुक. फर्स्ट चॅप्टर इन युअर 11th क्लास बुक बेटा. ॲनिमल किंगडम मीन्स प्राणी राज्य. याच्यामध्ये खूप प्राणी असतो. हा प्राण्याचं वर्गीकरण असतो, राईट? तर आता बघूया आपण ॲनिमल किंगडम कसं असतो. ओके, दिस ॲनिमल किंगडम, इट इज ॲनिमल किंगडम. This animal kingdom, it is containing which organisms? It is containing multicellular organisms. Which organisms beta? Animal kingdom, it is containing which organisms beta? Multicellular organisms. Multicellular organisms. Plus it is also having a heterotrophic organisms. Heterotrophic organism. And third one is a non-saprobic organism. So non-saprobic organisms are also present beta. So this is the animal kingdom. In the animal kingdom ह्या प्राणी राज्यामध्ये आपण कोणत्या प्राण्यांना याच्यामध्ये आपण इन्क्लूड करलो बेटा? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? मल्टीसेल्युलर म्हणजे काय? सो मेनी सेल्स. द बॉडी इज कंपोज्ड बाय द मेनी सेल्स. सो दॅट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. अँड हेटेरोट्रोपिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय बेटा? सो विच ऑर्गॅनिझम्स दे डू नॉट प्रिपेरिंग द फूड सबस्टॅन्सेस विथ इटसेल्फ, दे डिपेंडिंग अपॉन द अदर ऑर्गॅनिझम. सो दॅट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज अ हेटेरोट्रोपिक ऑर्गॅनिझम बेटा. आपलं जे आहार पदार्थ आहे, आपण जे खातो ते आपण स्वतः आपण प्रिपेअर करू शकत नाही. हो, आपण कुणावर डिपेंड राहता बेटा? आपण प्लांट्सवर डिपेंड राहता. आणि ते प्लांट काय करतात बेटा? फूडला प्रिपेअर करतात. अँड इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट वी हॅव टू टेकिंग दॅट फूड मटेरियल. सो ड्यू टू दॅट रिझन वी आर द हेटेरोट्रोपिक ऑर्गॅनिझम. द प्लांट्स आर द फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स. ओके, दे आर कॉल्ड ॲज अ प्रोड्युसर. प्रोड्युसर म्हणजे ते स्वतः काय करतात बेटा? फूडला प्रिपेअर करतो. त्या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस म्हणता. हा आपण शिकवला बेटा. तर इथं बघा, ह्या ॲनिमल किंगडममध्ये फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही, म्हणजे फूड प्रिपेअर होऊ शकत नाही. त्यामुळे ते काय करतात? दुसऱ्यावर डिपेंड होतात आणि त्याला म्हणतात हेटेरोट्रोफिक न्यूट्रिशन म्हणतात. अँड दीज आर द नॉन सॅप्रोफिक. म्हणजे सॅप्रोफिक म्हणजे काय बेटा? हा कोणत्याही प्राणीवर, हा जे मरून जातो, ढोर किंवा कोणतं पशु पक्षी, त्यावर काय करतात बेटा? फूडला घेतात. त्याच्यामध्ये जे फूड असतं त्याला घेतात आणि त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतात? सॅप्रोफिक ऑर्गॅनिझम्स म्हणतात. हा त्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरिया काय आहे बेटा? ॲनिमल नाही. एक आहे बेटा इथं नॉन सॅप्रोबिक म्हणण्यात येतो. म्हणजे ॲनिमल किंगडममध्ये आपण कोणाकोणाला इन्क्लूड करलो बेटा? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमला. मीन्स त्याची बॉडी असं फारच सेलनं बनवली असेल. हेटेरोट्रोफिक म्हणजे स्वतःचा आहार प्रोड्यूस करू शकत नाही, तो दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड राहतो. अँड नॉन सॅप्रोबिक म्हणजे काय बेटा? हे मरलेल्या पशु पक्ष्यांना आणि दुसऱ्या इतर काय जीवाला त्या खात असतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात आपण? नॉन सॅप्रोबिक म्हणता बेटा. सो दिस एनिमल किंगडम इट इज डिवाइडेड इंटू टू सब किंगडम्स. वन इज कॉल्ड एज अ पॅराझोआ अँड द सेकंड वन इज कॉल्ड एज अ मेटाझोआ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॅराझोआ? पॅराझोआ म्हणजे हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, पण याच्यामध्ये लूज सेल ॲग्रिगेशन आहे. काय म्हणजे बेटा लूज सेल ॲग्रिगेशन? लूज सेल ॲग्रिगेशन म्हणजे काय बेटा? लूज सेल ॲग्रिगेशन. लूज सेल ॲग्रिगेशन ह्याचा म्हणजे काय बेटा? हा सेल खूपच राहतो, मल्टी सेल्स राहतो, पण ह्या मल्टी सेलमधून टिश्यू बनत नाही. काय बनत नाही बेटा? टिश्यू बनत नाही. हा विभागानं आपण काय म्हणता? पॅराझोआ. पॅराझोआ मीन्स सच काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग ए मल्टी सेल्स, बट मल्टी सेल्स आर multicells, they do not making the tissue. The tissues are not forming in this kind of category. So due to that reason it is known as a parazoa organism. What is the best example of the parazoa beta? Porifera organisms is included into the parazoa. काय म्हणजे बेटा? पोरीफेराचं मीनिंग काय आहे? एक फैलम आहे बेटा. पोरी म्हणजे काय बेटा? होल्स. ज्याच्या शरीराच्या सरफेसवर होल्स असतात, हा त्या प्राण्यांना आपण काय करलो बेटा? या पोरीफेरामध्ये इन्क्लूड करलो. आता बघा मी डायग्राम टाकायलो बेटा.
एक काय म्हणतो आपण स्पॉन्जी, स्पॉन्जीच्या शरीरावर स्मॉल स्मॉल छिद्र असतो बेटा, पोर्स असतो, त्यामुळं आपण काय म्हणता पोरी. फेरा म्हणजे हा शब्दाचा अर्थ आहे बेटा फेरा, पोरी फेरा हा शब्दाचा अर्थ आहे बेटा हॅव्हिंग. व्हिच ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग ए स्मॉल पोर्स ऑन देअर सरफेस ऑफ बॉडी, दॅट ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इनटू द पोरीफेरा. ओके, दिस पॅराझोआ इट इज हॅव्हिंग ए पोरीफेरा मीन्स व्हिच ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग ए स्मॉल होर्स ऑन देअर सरफेस, दॅट ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इनटू द पॅराझोआ. म्हणजे याच्यामध्ये मल्टीसेल्स आहेत पण बेटा टिश्यू बनवू शकलो नाही, त्यामुळं आपण काय करतो, याला एक स्पेशलाइज्ड सब किंगडममध्ये आपण याला काय करतो बेटा इन्क्लूड करतो. हा त्याचं नाव आहे पॅराझोआ. आणि दुसरं बघलं तर आपण बघा बेटा युमेटाझोआ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द युमेटाझोआ? हो, काय अर्थ आहे बेटा यू शब्दाचा काय अर्थ आहे? यू म्हणजे काय बेटा ट्रू आहे. ट्रू काय आहे बेटा? मेटाझोआ मीन्स मल्टीसेल्स. याच्यामध्ये बघा 2 मल्टीसेल्स आहेत आणि टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहेत. म्हणजे काय बेटा, द सेल्स आर अग्रिगेटिंग टुगेदर, इट कॅन मेक द ऑर्गन, इट कॅन मेक द टिश्यूज, इट कॅन मेक द ऑर्गन सिस्टम. सो दॅट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन टू द दिस कॅटेगरी. दिस इज नॉन ॲज युमेटाझोआ बेटा. पहिल्यांदा काय झालं बेटा, ॲनिमल किंगडमला आपण काय करलो बेटा, एक प्राणी राज्य आहे. या प्राणी राज्याला आपण काय करलो बेटा, 2 विभागामध्ये आपण डिवाइड करलो. एक विभाग आहे पॅराझोआ, याच्यामध्ये असतो पोरीफेरा म्हणजे मल्टीसेल्स असतात, पण याच्यामध्ये लूज ॲग्रिगेशन, त्यामुळं ह्याच्यामध्ये काय राहतो बेटा टिश्यू बनत नाहीत, राईट. अँड युमेटाझोआ म्हणजे काय बेटा, टिश्यूज आर डेव्हलप्ड, ऑर्गन्स आर डेव्हलप्ड, ऑर्गन सिस्टम इज प्रेझेंट, ड्यू टू दॅट रिझन इट इज कॉल्ड एज युमेटाझोआ. म्हणजे या सबकम्युनिटीला आपण काय करू शकता बेटा, आणि 2 विभागामध्ये आपण याचं कॅटेगरी करू शकता बेटा. एक आहे बेटा रेडिएटा आणि दुसरा आहे बेटा बायलेटेरिया. ओके, नाव दिस युमेटाझोआ सब किंगडम इट इज डिवाइडेड इनटू अनदर 2 ग्रेड्स. द फर्स्ट वन इज ए रेडिएटा आणि दुसरा आहे बेटा बायलेटेरिया. याच्या शब्दामध्ये आहे बेटा रेडिएटा. काय म्हणजे रेडिएटा म्हणजे गोल. रेडिएटा म्हणजे काय बेटा, गोल. ओके, सो व्हिच ऑर्गॅनिझम्स आर एक्झिबिटिंग द रेडियल symmetry, that organisms are called as a radiata. Okay, ज्या organisms सिमेट्री कोणती असेल बेटा, रेडियल सिमेट्री असेल, सो त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणता आपण, रेडिएटा म्हणता. ओके, आता याचं एक्झाम्पल बघूया, याचं डेफिनेशन बघूया बेटा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेडियल सिमेट्री? रेडियल सिमेट्री म्हणजे काय बेटा, रेडियल सिमेट्री व्हेन वी आर taking a section of animal body, when we are taking a section of animal body along with its central axis with any direction, that animal body is divided into a 2 halves, that kind of organisms is called as a radial symmetrical organisms. हा बघा, याचं मी तुम्हाला सांगतो बेटा, याचं उदाहरण देतो बेटा, हायड्रा. द हायड्रा इट इज ए belonging to the hydra is a belonging to the which category beta, radial symmetry. Okay, the radial symmetry means it is exhibiting the symmetry, so that is known as the radial symmetry. When we have to when we are taking a section of these animal along with its central axis with any direction, so that organism is producing a 2 equal body parts. That kind of symmetry is called as a radial symmetry. That is known as the radial symmetry. So this radial symmetry organisms are exhibiting the diploblastic nature. कोणता नेचरला दाखवतो बेटा, डिप्लोब्लास्टिक नेचरला. डिप्लो म्हणजे काय बेटा, 2 आहेत. याच्यामध्ये 2 जर्मिनल लेयर असतात. आउटर लेयरला काय म्हणता आपण, एक्टोडर्म म्हणता बेटा, अँड आतमध्ये जे राहतो त्याला काय म्हणता, एंडोडर्म म्हणता, एंडोडर्म. सो एक्टोडर्म अँड एंडोडर्म इज प्रेझेंट. सो ड्यू टू दॅट रिझन इट इज ऑल्सो नोन एज अ डिप्लोब्लास्टिका. डिप्लोब्लास्टिका मीन्स द एम्ब्रियोनिक germinal. How many embryonic germinal layers are present? There are the 2 embryonic germinal layers are present. One is called as ectoderm and the second one is endoderm. Ectoderm म्हणजे बाहेरवाला, आतवाला जे असतो त्याला काय म्हणता बेटा आपण, एंडोडर्म म्हणता. So that why it is called as a diploblastic organisms. Means embryonic layers. How many embryonic layers are there? There are the 2 embryonic layers. So that is the ectoderm and the endoderm. And the radial symmetry हा क्वेश्चन पडला होता बेटा नीट मध्ये. हे बघा, हे क्वेश्चन केव्हा बोला बेटा, हे क्वेश्चन बघा आपला 2009 मध्ये नीट मध्ये क्वेश्चन पडला होता बेटा. So which organisms are exhibiting the radial symmetry? The best example is a cylindrate organisms. ह्याचा जॉब काय बेटा, cylindrate organisms and the ctenophora organisms and
ctenophore organisms and the cilinder organisms, and the best example is a starfish. It is also exhibiting the pentaradial symmetry. बेटा याचे एक्झाम्पल काय बेटा हे लक्षात ठेवा तुम्ही, एक्झाम मध्ये आलं होतं आणि जरूर येईल बेटा. रेडिएटा म्हणजे बेटा सो विच ऑर्गॅनिझम्स आर एक्झिबिटिंग द रेडियल सिमेट्री, सो दॅट ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज अ रेडिएट ऑर्गॅनिझम. व्हॉट इज द एक्झाम्पल्स? टिनोफोरा फाइला ऑर्गॅनिझम, सिलिंडरेटा फाइला ऑर्गॅनिझम्स अँड फ्यू स्पॉन्जेस म्हणजे काय बेटा याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा यूस्पॉन्जिया. हा बघा आता मी याचा डायग्राम बनवला होता यूस्पॉन्जिया. सो दिस इज द यूस्पॉन्जिया. इट इज आल्सो बिलॉंगिंग टू द रेडिएटा. ओके, दिस इज द very important. Except the sponges, remaining Ctenophora and the cilinder organisms are called as the diploblastic organisms. Diploblastic organisms म्हणजे ह्याच्यामध्ये दोन लेयर असतात, राईट? त्यामुळे आपण काय म्हणता याला डिप्लोब्लास्टिक म्हणता बेटा. ओके, हे झाले रेडिएटा. आणि त्यानंतर बघूया आपण बायलेटेरियल सिमेट्री. हा बघा हे बायलेटेरियल सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम्स. काय म्हणजे बायलेटेरियल सिमेट्री, याचं डेफिनेशन आपण कसं हा देऊ शकता? बायलेटेरियल सिमेट्री हा शब्दाचा अर्थ काय आहे बेटा? द सिस्टमिक अरेंजमेंट ऑफ बॉडी पार्ट्स इन ए जिओमेट्रिकल डिझाइन दॅट इज नॉन एज अ सिमेट्री. म्हणजे बेटा या मधून जर जेव्हा मी सेंट्रल ॲक्सेस घेतो, हा सेंट्रल ॲक्सेस मधून बघा बेटा दोन विभाग केल्यानंतर टू आयडेंटिकल पार्ट्स मिळतात. बघा हे बघा राईट वाला जर बघितलं तर राईट आय अँड द राईट नॉस्ट्रेल अँड द राईट लिप्स. ओके, सो दिस इज द इक्वल पार्ट्स. म्हणजे इक्वल पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करू शकतो. हा ऑर्गॅनिझमला आपण सेंटरमधून जर डिवाइडिंग असं करायलो तर दोन इक्वल पार्ट्स मिळतात, टू आयडेंटिकल पार्ट्स मिळतात, ओनली वन डायरेक्शन. सो दॅट काइंड ऑफ सिमेट्री इज नॉन एज ए बायलेटेरियल सिमेट्री. बट रेडियल सिमेट्रीमध्ये काय असतो बेटा? याच्यामध्ये दोन इक्वल पार्ट्स येतात, बट डिफरन्स कुठे आहे बेटा? याच्यामध्ये बघा आपण एनी डायरेक्शन मध्ये कट करता बेटा. असं बघा हायड्राला या डायरेक्शन मध्ये कट करू शकता, असा डायरेक्शन मध्ये कट करू शकता, ह्या डायरेक्शन मध्ये कट करू शकता. त्यामुळे याला रेडियल सिमेट्री म्हणतात. पण बेटा ह्युमन बिंगला आपण काय करू शकता बेटा? सिंगल डायरेक्शन मध्ये आपण जर कट करता तेव्हा आपल्याला टू आयडेंटिकल पार्ट्स मिळतात. त्यामुळे आपण काय म्हणतात त्याला? बायलेटेरियल सिमेट्री म्हणतात. अँड दॅट ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो हॅव्हिंग ए 3 जर्मिनल लेयर्स, दॅट इज द ectoderm, endoderm, mesoderm and endoderm. Okay, so due to that reason it is also known as a Triploblastica. ज्याच्या एम्ब्रियोनिक लेयर मध्ये 3 स्तर असतात त्याला काय म्हणतात बेटा? आपण ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स म्हणतात. बाहेरवाल्याला ectoderm, मधल्यावाल्याला mesoderm अँड endoderm म्हणजे आतमध्ये जो असतो लेयर त्याला endoderm म्हणतात. असा हा एम्ब्रियोनिक लेयरला आपण काय म्हणतात बेटा? ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स म्हणतात. हा क्वेश्चन नीट मध्ये पडला होता बेटा 2010 मध्ये. केव्हा बेटा? 2010 मध्ये हा AIPMT एक्झामिनेशन मध्ये एक क्वेश्चन पूछला गेला बेटा. So which organisms are exhibiting the triploblastic nature? So they given the options. The first option is a Platyhelminthes, the second option is a Cilinder, the third option is a Ctenophora, and the fourth option is a Burette. So this is the 4 options. So which is the right option beta? The first one is the right option. The first one is means the Platyhelminthes organisms are exhibiting the triploblastic nature. From the Platyhelminthes to the mammals, all category organisms are exhibiting the triploblastic organism. So this question is given in the 2010 AIPMT examination beta. Triploblastic म्हणजे काय बेटा? फर्स्ट एक ट्रिप्लोब्लास्टिक नेचर कुठं स्टार्ट झालो? प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये स्टार्ट झालो. त्यामुळे आपण प्लॅटीहेल्मिंथेस पासून निमॅटीहेल्मिंथेस, एनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, अखायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा हा सर्व प्राण्यामध्ये काय असतो बेटा? ट्रिप्लोब्लास्टिक नेचर असतो. त्यामुळे आपण काय म्हणता? ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स म्हणता. हा हर कोई ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गेनिज्म में क्या मिलता है बेटा? हमको बायलेटेरियल सिमेट्री मिलती है. बायलेटेरियल सिमेट्री मींस क्या होती है बेटा? द बॉडी व्हेन वी आर टेकिंग ए सेक्शन ऑफ एन ऑर्गेनिज्म along with its central axis with only one direction, the body is divided into 2 equal parts. That kind of symmetry is known as a bilateral symmetry. Okay, right? This is the best example. Which organisms are exhibiting the bilateral symmetry beta? Platyhelminthes, Nematyhelminthes, Annelida, Arthropoda, Mollusca. But mollusca मध्ये काय एक्सेप्शन्स आहेत बेटा? त्याचं नाव आहे स्नेल. हा स्नेल ऑर्गॅनिझम, मध्ये एसिमेट्री असतो. स्नेल मध्ये एसिमेट्री असतो, बट याच्या लार्वा मध्ये बायलेटेरियल मिळतो बेटा. That question also given in the All India Institute of Medical Sciences. Right? This is the bilateral symmetry. This is known as a bilateral symmetry organisms beta. Right? Thank you for watching this video. Bye. See you.